सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडून एक सहश्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येते. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग, दोन्हीही नाकपुड्या यांची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी एकटक आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी. बहिर त्राटक उघड्या डोळ्यांनी ओमच्या प्रतिमेचं निरीक्षण. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. भूत, भविष्य आणि वर्तमान असा कालातीत ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होऊ लागले असतील किंवा पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. आपण करीत आहोत अंतरत्राटक. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा सर्वसमावेशक ओम. त्रिगुणातीत ओम. त्याचं मनन, स्मरण आणि चिंतन. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन आणि ओमचं चिंतन. आपण करीत आहोत अंतरत्राटक. शरीर स्थिर होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी ही नेत्रशुद्धी. करूया वाणी शुद्धी.
ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा मोठ्याने उच्चार करायचा आहे ओमचा. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन जाऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्च पट्टीतला ओमचा उच्चार. अ या उच्चाराच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. कपाळावर ताण नाहीये. पुढचा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार आणि मकार 50-50% म्हणजेच समप्रमाणात. आपली जाणीव आपल्या नाभीपासून ते कंठापर्यंत घेऊन जाऊया बंद डोळ्यांनी आणि हा उच्चार करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत मध्यम पट्टीतला ओमचा उच्चार. ओम. तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजामध्ये आपल्या कानांनाच आपला आवाज ऐकू जाईल. शरीराकडून मनाकडे नेणारा हा तिसरा उच्चार. अचं प्रमाण 20% आणि मकार हा 80%. मकार लांबवलेला हा खालच्या पट्टीतला तिसरा उच्चार. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया आणि हा उच्चार करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना उच्चार. ओम. चौथा उच्चार हा अतिशय महत्वाचा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारा हा चौथा उच्चार. यासाठी पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. या उच्चाराची अनुभूती संपूर्ण शरीरभर. करूया चित्तशुद्धी. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्य नियमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता ओमच्या पुढे आपण भक्तिभावाने श्रद्धेने नतमस्तक होत आहोत. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने आपण करीत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ. जोडलेले हात खाली. हस्ताबद्दल नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
सुरू करूया आपल्या साधनेला. दोन्ही पाय समोर घ्या आणि विश्रांती. करणार आहोत बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. पाठकणा सरळ. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवरती. आणि आता सुरू करूया. सावकाश आपल्याला पुढे झुकायचंय. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि तसेच वर येऊन उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. हे करताना डावा पाय मात्र वर उचलू नका. तुमचं कपाळ जमिनीकडे नाही गेलं तरीही चालेल. यथाशक्ती जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि पुन्हा वर. आणि ही ऍक्शन थोडीशी डायनॅमिक होईल. सुरू करूया. 1 2 3 पुढे, 4 ट्विस्ट मागे, 5 पुढे, 6 मागे, 7 पुढे, 8 मागे, 9 पुढे आणि 10 मागे. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय सरळ कर, डावा पाय फोल्ड करा आणि सुरुवात करूया. 1 पुढे, 2 मागे, डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे, 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबा. डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आपण आपल्या पाठकड्याला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट याला मेरुदंड वक्रासन असं म्हणतात. पुढची कृती. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजव्या पायाला समोरनं आपल्या हातांचा विळखा द्या. आपण पवन मुक्तासन करतो ना, पाठीवर पडून. सेम कृती आहे. पाठकणा सरळ. डोळे मिटून घ्या. चेहरा शांत. काही क्षण या स्थितीमध्ये थांबूया. आता उजवा पाय सरळ करायचा आहे. हाताचा विळखा सोडा. मग डावा पाय फोल्ड करा. पुन्हा समोरनं हाताचा विळखा. बरोबर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. पुन्हा डोळे मिटून काही क्षण शांत. जोड श्वासाची. क्रमाक्रमाने एकदा उजव्या ओटीपोटावर आणि एकदा डाव्या ओटीपोटावरती प्रेशर आलेलं आहे. बरोबर. आता डावा पाय सरळ करा आणि दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा. आधी दोन्ही पाय जोडून घ्या आणि मग दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आणि पुन्हा एकदा समोरनं आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बरोबर, छान. पाठीचा कणा सरळ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि आता बघा, एकाच वेळेला आपल्या पोटावरती प्रेशर आलेलं आहे. चेहरा शांत आणि श्वासाची जोड. श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे आपल्याला एक कृती करायची आहे. डोळे उघडायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा किंवा गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. आपलं नाक, आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ अनइझी वाटत असेल तर हनुवटी जमिनीला, हनुवटी आपल्या गुडघ्यांच्या इथे घ्या. म्हणजे श्वास घेणं आणि सोडणं सोपं जाईल. पण शक्यतो आपलं कपाळ किंवा नाक गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात या स्थितीमध्ये. आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे.
श्वास घेत मान वर घ्यायची. श्वास घेत घेत मान वर, चेहरा सिलिंगकडे. आणि श्वास सोडत कपाळ गुडघ्याकडे. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. अगदी सावकाश होती. एक लास्ट राऊंड. इनहेल अप. ज्याला पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त हनुवटी पुढे घेऊ नका. एक्झेल डाऊन. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ करूया. हाताचा विळखा थोडासा लूज करा आणि पावलं जोडून घ्या. बटरफ्लाय मध्ये विश्रांती. आपली हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. डोळे अलगद मिटून घ्या. पाठकणा सरळ आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. पोटावरती जो प्रेशर होता तो सगळा रिलीज झालाय. आपल्या थाय मसल्स वरती जो प्रेशर होता तिथे आता ताण आलेला आहे. सावकाश डोळे उघडायचे आणि आता एकदा उजवा गुडघा वर घ्यायचा. म्हणजे उजवा पाय वर एकदा. बरोबर. मग उजवा पाय खाली, मग डावा पाय वर. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही असं म्हणजे असं न डुलता किंवा पुढे मागे न होता आपल्याला स्थिर बसायचंय आणि हालचाल फक्त आपल्या पायांमध्ये करायची. एक पाय वर, एक पाय खाली, अशा प्रकारे कृती. ठीक आहे. आपली हाताची पकड आहे ना पावलांच्या भोवती ती घट्ट करा. पाठकणा सरळ ठेवा. बरोबर. आणि आता सुरू करा. एकदा उजवा गुडघा किंवा उजवा पाय वर आणि मग डावा. 1, 2, 3, बरोबर. 4, 5, 6, 7, 8, 9, लास्ट 10. बरोबर. पुन्हा पावलं थोडीशी पुढे गेली असतील ती पुन्हा एकदा आपल्या शरीराच्या जवळ घ्या आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करा आणि फोल्ड करा. 1, पाय सरळ जमिनीला घासत बरोबर अंगठा पकडून आणि फोल्ड. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. पायाचा अंगठा तसाच पकडायचा आहे आणि जसं आपण जातं दळतो ना त्याप्रमाणे आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे. पुन्हा उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. थोडासा पाय वर उचला. आपण जातं जसं दळतो त्याप्रमाणे कृती. क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, बरोबर करताय. 5. 5 वेळा झालं की थांबा. उजवा पाय खाली घ्या. आता डाव्या पायाचा अंगठा पकडा. डावा पाय आता आपल्याला सरळ करायचा. गुडघ्यातनं जमिनीला घासत आणि फोल्ड करायचा आहे. 1, पाय सरळ, फोल्ड. 2, 3, 4, लास्ट 5. 5 वेळा झालं की थांबा. पुन्हा पायाचा अंगठा तसाच पकडायचा आहे. करणार आहोत आपण चक्की चालन. पुन्हा पाय थोडासा वर उचलायचा डावा पाय आणि गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध. 1, 2, 3,
4, 5. 5 वेळा झालं की थांबा. पुन्हा पावलांच्या भोवती हाताची पकड घट्ट करा आणि करूया फुल बटरफ्लाय. गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस करायचे आहेत आणि हळूहळू गुडघे मांड्या वर खाली वर खाली आणि स्पीड वाढवायला सुरुवात करा आपापल्या क्षमतेने. बरोबर. संपूर्ण आपले हिप जॉईंट्स मोकळे होऊ देत. आपले गुडघे मांड्या जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा. छान. हळूहळू स्पीड कमी करायचा. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडा. करणार आहोत आपण नेक रोटेशन. त्यासाठी आज आपल्याला दोन्ही पाय असे सरळच ठेवायचे आहेत. दोन्ही पाय सरळ ठेवा आणि आपले हात मागे, म्हणजे पाठकडा सरळ राहील. पाठकडा सरळ राहील. ठीक आहे. आणि आता सुरू करूया. आपली मान एकदा उजवीकडे, मागची भिंत बघा, मध्यभागी, डावीकडे, मागची भिंत बघा, मध्यभागी. अजून दोनदा ही कृती. एकदा उजवीकडे, सावकाश डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आता मान हलकीशी एकदा उजव्या बाजूला टिल्ट करूया. बघा, उजवा कान सहज उजव्या खांद्याकडे जाईल. तुमचा खांदा तुम्हाला वर उचलायची गरजच नाहीये. आणि मग पुन्हा सावकाश डावीकडे, पुन्हा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आता सावकाश मान वर. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मान पुढे घेण्याची कृती टाळायची आहे आणि सावकाश हनुवटी घेण्याकडे. मान वर, खाली, वर, खाली. आणि आता नेक रोटेशन सुरू करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी क्लॉकवाईज, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 2 वेळेला विरुद्ध बाजूने दिशा बदल. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती करा. दोन्ही बाजूनी 2-2 वेळा झालं की थांबा. मान सावकाश सरळ करा. दोन्ही पायांमधलं अंतर वाढवा आणि थोड्या वेळ विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण ट्विस्टिंग वाला आसन, ते म्हणजेच वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे घ्या. डावा पाय जो खाली सरळ आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ घ्या. डाव्या पायाचं पाऊल, म्हणजे डावा पाय आपल्याला आडवा करून त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ घेतलंय. उजवा पाय आपण उभा फोल्ड केलेला आहे. ठीक आहे. लक्षात आलंय प्रत्येकाच्या. आता उजवा जो हात आहे तो मागून मागे ठेवायचा आपल्याला, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे, म्हणजे आपल्या सीट पासून फक्त 2 सेंटीमीटर लांब असेल. जास्त लांब नाही घ्यायचा. अगदी 2 सेंटीमीटर लांब, म्हणजे तुमचा पाठकाणा अगदी सरळ राहील. ठीक आहे. आणि त्यानंतर डाव्या हाताने समोरनं उजव्या पायाला विळखा द्या. बरोबर. आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आपला जो उजवा खांदा आहे तो हलकासा अजून मागे ताणा, म्हणजे तुमचे दोन्हीही खांदे एका रेषेमध्ये येतील. डोळे मिटून घ्या आणि संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. आता जी आपण स्थिती धारण केली आहे त्या स्थितीमध्ये बघा, तुमच्या उजव्या पायाचे जे थाय मसल्स आहेत, हिप जॉइंट्स आहेत, तिथे ताण आहे.
उजव्या ओटीपोटावरती प्रेशर आहे. डावा खांदा तिथे ताण आहे. गळ्यावरती एका बाजूने ताण, एका बाजूने दाब आहे. या सगळ्याचा अनुभव पाठीच्या मणक्यावरती ट्विस्ट आहे, म्हणजे पीळ आहे. हा संपूर्ण आकृतिबंध आपण निरीक्षण करतोय. आपण किती या स्थितीमध्ये सहजपणे थांबलोय याचीही अनुभूती घ्या. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. चेहरा शांत, डोळे मिटलेले आहेत. उलट चाल करताना डोळे उघडा. आधी मान सरळ करा. समोरनं डाव्या हाताचा विळखा काढून घ्या. खाली असलेला डावा पाय सरळ करा. मग उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांनी हे आसन जरूर करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आता डावा पाय उभा फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या पलीकडे. मग उजवा पाय आडवा फोल्ड करा. त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ. आपल्याला टाचेवर बसायचं नाहीये, लक्षात घ्या. फक्त सीटच्या जवळ आपण ती टाच ठेवतोय. ठीक आहे. आता उजवा हात समोर विळखा द्यायचा उजव्या हाताने. डावा हात आपल्याला मागे न्यायचा आहे. पुन्हा जसा मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे पाठीचा कणा सरळ. उजव्या हाताने समोरून डाव्या पायाला विळखा द्या. आपली डावी मांडी जास्तीत जास्त आपल्या पोटाजवळ येईल. बरोबर. आणि त्यानंतर डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. डावा खांदा हलकासा मागच्या बाजूने ओपन करा. डोळे मिटून घ्या. खांदे एका रेषेमध्ये असतील आणि पुन्हा एकदा देहधारणा, संपूर्ण आकृतिबंध, त्याचा बंद डोळ्यांनी निरीक्षण. आपल्या डाव्या बाजूचे थाय मसल्स, हिप जॉइंट्स तिथे ताण आहे. विरुद्ध बाजूने ओटीपोटावर, पाठीच्या मणक्यावर पीळ आहे. पुन्हा गळ्याच्या इथे ताणदाब, त्याचा अनुभव. उजवा खांदा तिथे आलेला स्ट्रेच. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. उलट चाल करताना सावकाश मान सरळ. समोरनं हाताचा विळखा सोडा. खाली असलेला उजवा पाय सरळ करा. मग वर असलेला डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. इथे संपूर्ण पाठीच्या मणक्यावरती, ओटीपोटावरती एक प्रकारचा ट्विस्ट होता. तो रिलीज होऊ दे. घालूया पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. करणार आहोत आपण पद्मासनस्थ योग मुद्रा. माझा जर आवाज नाही आला तर प्लीज मला सांगा. करणार आहोत आपण पद्मासनस्थ योग मुद्रा आणि त्यासाठी आपण स्थिती धारण केली आहे. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्याचबरोबर सर्दी झाली असेल, डोकं दुखत असेल, पाठीच्या मणक्याचा त्रास असेल, त्यांनी मात्र पुढे झुकताना थोडीशी काळजी घ्या किंवा तुम्ही ही कृती नाही केली तरी चालेल. तुम्ही फक्त दोन्ही हात जोडून घ्या आणि सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. ज्यांना सगळ्यांना हे विकार आहेत, आता जे मी बोलले ते, म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, वर्टिगो, मायग्रेन, पाठकड्याची दुखणी ज्यांना आहेत, त्यांनी दोन्ही हात जोडून घ्यायचे. हात हृदयापाशी ठेवायचे आणि जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. ठीक आहे. त्यांनी या स्थितीमध्ये थांबा. बाकीच्यांनी डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. ती पकड आपल्या पाठीच्या मणक्याचा जो शेवटचा माकड हाड आहे तिथे ठेवायची. नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग, त्यानंतर असली हनुवटी, गळा, नाक आणि मग शेवटी कपाळ
जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये खांदे, कोपरं आणि आपली हाताची पकड ढिली करा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या पुढे आपण नतमस्तक होतोय, त्यांचे आशीर्वाद घेतोय. ही भावना आपल्या मनामध्ये. ज्यांचं कपाळ आणि नाक कपाळ आणि जमीन याच्यामध्ये जर अंतर राहत असेल तर त्यांनी हाताची पकड सोडून दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. सीटचा भाग न उचलता तुम्हाला ही सगळी कृती करायची आहे. यथाशक्ती प्रयत्न असेल. ज्यांनी हात डोक्याच्या दिशेने वर नेले त्यांनी हळूहळू खाली घ्यायला हरकत नाही. रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. या आसनामध्ये उलटचाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतलाय त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं. आपल्या हाताची पकड आता सगळ्यांनी घट्ट करा. खांदे, कोपरं हलकीशी मागच्या बाजूने खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडा. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबवा. आपला बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय त्याची अनुभूती आपल्याला मिळतेय का हे आपलं आपण तपासा. सावकाश डोळे उघडायचे. एक एक पाय सरळ करायचा, उजवा आणि मग डावा आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटून घ्या. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडा. करूया आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचलायचे आपल्याला आणि सुरू करूया. एक पाय सरळ, एक पाय पोट सायकलिंग करायला. आपली पायाची बोटं खाली जमिनीला लागू देत इतके आपल्याला पाय खाली नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिवर्स सायकलिंग. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. दोन्ही पाय पुन्हा तसेच वर ठेवा. आता इथे थोडंसं प्रेशर येईल पोटावरती, पण पुढची कृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही पाय एकत्रित वर खाली करा. 1 सायकलिंग दोन्ही पायाने एकत्रित. 2 बरोबर. 3 4 5. आता रिवर्स. रिवर्स. 1 2 दोन्ही पाय एकत्रित हालचाल. 3 4 5. 5 वेळा झालं की थांबा. पाय 90 डिग्रीवर आहेत आणि नियंत्रित जमिनीवर. डोकं वर उचलू नका. सावकाश पाय हळूहळू जमिनीवर ठेवा. विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आलाय तो रिलीज होते. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. जोड श्वासाची. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या.
हात शरीराच्या जवळ घ्या. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे करा. आडवे. दोन्ही पाय फोल्ड करा. बरोबर. आता जी पावलं आपली जमिनीवर आहेत ना, ती जमिनीपासून वर उचला. पावलं जमिनीपासून वर उचला. बरोबर, छान. आता आपल्याला पुढची हालचाल थोडीशी डायनॅमिक करायची आहे. आता आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे जाईल. मग पाय डावीकडे, मान उजवीकडे. अशी डायनॅमिक हालचाल करा. बरोबर. गुडघे, मांड्या, पावलं जुळलीत. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. लास्ट राउंड. 9 आणि 10. रिलॅक्स. मध्ये या. पावलं सावकाश जमिनीवर ठेवा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा पाठीच्या मणक्याला एक हलकासा मसाज मिळतो. रिलॅक्स. जाणीव श्वासाची. करूया आपण सुलभ मत्स्यासन, जे आपण मागच्या वर्गामध्ये सुद्धा पाहिलं होतं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना मानेच्या मणक्यामध्ये गॅप आहे त्यांनी मात्र हात जे आहेत आपले ते कमरेच्या खाली घ्या. म्हणजे उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेखाली घ्या. ज्यांना मानेचा मणका, पाठीची दुखणी आहेत त्यांनी अशा स्थितीमध्ये थांबायचं आहे. बाकीच्यांनी आपले हात जे शरीराच्या जवळ आहेत ते आता आपल्याला फोल्ड करायचे आणि हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ घ्यायची. म्हणजे हाताची कोपरं आपोआप सिलिंगच्या दिशेला जातील. ठीक आहे. ही स्थिती झालीये पक्की प्रत्येकाची. आणि आता सावकाश डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. डोकं आधी वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही हातात आपल्या मांडीवर. हाताची कोपरं जमिनीवर. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने ताणून घ्या. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा इथे तुमच्या संपूर्ण बरगड्या, तुमची फुफ्फुस, छातीचा भाग, तिथे असलेले सगळे स्नायू ताणले गेलेले आहेत. तोंड बंद. पाठीच्या मणक्यावरती एक हलकासा प्रेशर आहे, त्याला अंतर्वक्र आकार आहे. श्वास चालू. लंग्स कॅपॅसिटी वाढवणार, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर ताण दाब आणणार हे मत्स्यासन. उलट चाल करताना आधी पावलं रिलॅक्स करा. पुन्हा हाताचा सपोर्ट कानाच्या इथे द्या. हाताच्या आधाराने सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. डोकं नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. या आसनाला कॉम्प्लिमेंट करणारं किंवा या आसनासाठी पूरक आसन आता आपण करूया पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय, ज्यांनी हाताची पकड जी कमरेच्या खाली घेतली होती त्यांनी सुद्धा हात रिलीज करायला हरकत नाही. माझं सांगायचं राहिलं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित हलकेसे 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. दोन्ही पायांना समोरनं आपल्या हातांचा गुळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. पोटावरती जो प्रेशर आलाय त्याची जाणीव.
डोळे मिटून घ्या. आपण बैठक स्थितीमध्ये ही कृती केली आणि आता पाठीवर पडून हीच कृती करतोय. दोघांमध्ये काही फरक जाणवलाय का हे आपलं आपण तपासा. पुन्हा ज्यांना पाठकडा आणि मानेचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. डोकं वर उचला, हनुवटी, नाक किंवा कपाळ. नॉर्मल श्वास चालू. बरोबर, छान. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा, दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. बरोबर, सावकाश. विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो रिलीज होतोय त्याची जाणीव घ्या. जोड श्वासाची. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करा. हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील. ठीक आहे. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. श्वास घेत घेत पूर्णपणे वरती या. बरोबर, छान. हा, नजर समोर. आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळा. डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. मध्यभागी. मग डावीकडे. उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. मध्यभागी. अजून एकदा. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश मान सरळ. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू पुन्हा कपाळ जमिनीला आणण्याचा प्रयत्न करा. सावकाश कपाळ जमिनीवर, श्वास सोडत सोडत. हात तशीच ठेवा. आता थोडीशी आपल्याला डायनॅमिक हालचाल करायची. ठीक आहे. पावलांचं माउंटन करा, म्हणजेच टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. ठीक आहे. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत वर येऊया आणि श्वास सोडत खाली, कपाळ जमिनीवर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या आणि मग दंड स्थितीमध्ये या, म्हणजे स्टँडिंग मध्ये यायचं. बैठक स्थितीमध्ये आधी थांबा थोडा वेळ आणि मग उठून उभं राहा. स्टँडिंग मध्ये विश्रांती. करणार आहोत आपण नी बेंडिंग. आणि त्यासाठी दोन्ही पाय दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर, दोन्ही हात समोर घ्या. बरोबर. आणि आता आपल्याला थोडंसं गुडघ्यातनं फोल्ड व्हायचंय, सरळ व्हायचंय. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली,
श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. अजून एक राऊंड. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. दोन्ही हात खाली घ्या. पुन्हा पाय जोडून घ्या. नजर समोर करूया आपण ताडासन. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. बरोबर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही भिंतीला होऊ देत. दोन्ही हात समोर समोर. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. संपूर्ण स्ट्रेच. ताण ताण ताण. बरोबर. छान. सावकाश टाचा खाली. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला. पुन्हा थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरू करूया. श्वास घेत टाचावर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचावर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचावर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत टाचावर आणि श्वास सोडत खाली. सावकाश कृती थांबूया 3 ते 4 वेळा झाल्यावर. आणि हात सावकाश खाली घेऊया. विश्रांती. रिलॅक्स. 2 सूर्यनमस्कार करूया. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. गायत्री मंत्राचा पाठ एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून डोळे मिटून घेऊया. सूर्यदेवतेला मनापासून वंदन आणि गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 1 2 3 4. उजवा पाय मागे. 5 6 7 8 9. उजवा पाय पुढे 10 11 आणि 12. अजून 1 2 3 4. डावा पाय मागे. 5 6 7 8 9. डावा पाय पुढे. 10 11 आणि 12. विश्रांती घ्या. मुखदुखी करा आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. 2 सूर्यनमस्कार आपण केले. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधन बैठक. पाठ करा सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. द्रोण मुद्रेत. डोळे मिटून घ्या. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. जोड श्वासाची. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि ते थांबा. श्वास घेतलेल्या स्थितीमध्ये थांबा. 3 2 1. घेतलेला श्वास संथ गतीने सोडा. काही क्षण शांत
करणार आहोत आपण सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास. म्हणजेच उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि सोडणार म्हणजे सूर्याभ्यास, आणि चंद्राभ्यास म्हणजेच डाव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि सोडणार. तर उजव्या हाताची डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. जर बोट फोल्ड होत नसतील तर अंगठा आणि करंगळी सॉरी अंगठा आणि पहिला बोट ओपन ठेवा. ज्यांची बोट सहज फोल्ड होत नसतील त्यांनी अशा प्रकारे कृती केली तरी चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्राणायाम मुद्रा करा. सुरुवातीला आपण करतोय सूर्याभ्यास आणि त्यासाठी दोन बोट जी ओपन आहेत, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट, त्याच्याने डावी नाकपुडी बंद करा. डोळे अलगद मिटलेले आहेत. उजवीने आहे तो श्वास सोडून उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीने संथरेचन. उजवीने खोलवर दीर्घ पुरा म्हणजे श्वास भरून घ्यायचा उजव्या नाकपुडीने. उजवीने संथरेचन. घेतलेला श्वास सावकाश सोडून द्यायचा. अजून एक राऊंड. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीने संथरेचन. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. करूया चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथरेचन. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथरेचन. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथरेचन. अजून एक राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथरेचन. थोडा वेळ उजवा हात खाली घ्या. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे, उजवी आणि डावी. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला हे आपलं आपण तपासूया. आता जी आपण कृती केली याला सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास म्हणतात. म्हणजे आपण एका नाकपुडीने श्वास घेतला आणि त्याच नाकपुडीने सोडली. पुढे जी आपण कृती करणार आहोत त्याला सूर्यभेदन आणि चंद्रभेदन म्हणतात. म्हणजे आपण एका नाकपुडीने श्वास घेणार आणि दुसऱ्या नाकपुडीने तो सोडणार. म्हणजे आपण ह्या स्थितीला किंवा त्या प्रक्रियेचं जेव्हा आपण ब्रेक करतो म्हणून त्याला भेदन असं म्हणतात. तर सुरुवातीला आपण करूया सूर्यभेदन. म्हणजेच उजवीने श्वास घ्यायचा आणि तो डावीने सोडायचा. 3-3 आवर्तनं दोन्हीही प्राणायामाची. तर सुरू करूया. सुरुवातीला सूर्यभेदन. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा किंवा जसं मगाशी मी बोट सांगितली त्याप्रमाणे डावी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद. डावीने संथरेचन. घेतलेला श्वास डाव्या नाकपुडीने सोडून द्या. डावी बंद. उजवीने पूरक. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या. उजवी बंद. डावीने संपूर्ण श्वास सोडून द्या. डावीने रेचन. अजून एक राऊंड सूर्यभेदन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथरेचन. पुढचं आवर्तन चंद्रभेदनचं असेल. उजवी नाकपुडी बंद आहेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद आणि उजवीने संथरेचन. घेतलेला श्वास उजवीने सोडून द्या. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचन. अजून एक राऊंड चंद्रभेदन. उजवी बंद.
डावीने पुरा, डावी बंद आणि उजवीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. आपण ज्या काही कृती केल्या त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागवा. खरी भ्रामरीची 3 आवर्तनं, डोळे मिटलेले आहेतच, हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडले. त्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणायचा आहे. हलकसं प्रेशर आणा. तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत का? तिथे आपलं मन केंद्रित करून घ्या. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी, तणावरहित होण्यासाठी या सटल व्हायब्रेशन्सची, ज्याला प्राणस्पंदन म्हणतात, त्याची अनुभूती. चेहरा शांत. या स्पंदनांची अनुभूती घेत घेत आपण करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुरत, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुरत, रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट वन. खोलवर दीर्घ पुरत, रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ, विचारांची गती कमी झालेली आहे. शरीर मन शांत झालेलं आहे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन आणि पाठीवर करून विश्रांती घ्या. क्विक रिलॅक्सेशन आपण करणार आहोत. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. पाठीवर करून विश्रांती घ्या. शयन स्थितीमध्ये पडायचं आहे शवासनासाठी. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी घ्या. आज आपण करणार आहोत क्विक रिलॅक्सेशन म्हणजेच QRT. हे तुम्ही कधीही कुठेही करू शकता. ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. ऑफिसमध्ये करणार असाल तर चेअरवर बसायचं आणि कृती करायची. तर आता आपण पाठीवर पडून विश्रांती घेतलीये. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही हातांच्या मुठी घट्ट वळून घ्या. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर टाईट करत जायचंय, एकदम आवळून घेत जायचंय. पायाच्या नखापासून ते वर असलेल्या हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीर आवळून घ्यायला सुरुवात करायची. सुरू करूया. संपूर्ण शरीर एकदम टाईट करा. आपली पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग, सीटचा भाग टाईट करायचा आहे, टाईट करायचंय. पोटाची स्नायू टाईट करून घ्या. हाताच्या मुठी घट्ट वळल्या त्याही टाईट करायच्या आहेत. दातावर दात लावायचे आहेत. डोळे गच्च मिटून घ्यायचे आणि संपूर्ण शरीर टाईट 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 करायचंय. एकदम टाईट करायचंय, आवळून घ्यायचंय आणि रिलॅक्स. हात कसे डोक्याच्या दिशेने वर असतील, हाताच्या मुठी सोडून द्या फक्त आणि रिलॅक्स व्हा. जेवढं तुम्ही टाईट केलं होतं संपूर्ण शरीर तेवढंच आता रिलॅक्स करायचंय. 1 ते 2 सेकंद या स्थितीमध्ये थांबा आणि पुन्हा एकदा आपण आपलं पूर्ण शरीर आवळून घ्यायला सुरू करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हातांच्या मुठी वळून घ्या. डोळे गच्च मिटून घ्या
आणि सुरू करूया संपूर्ण शरीरातले अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू टाईट करायला. आपले अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, नी जॉईंट्स, थाय मसल्स टाईट करायचे, हिप जॉईंट्स टाईट करायचे, टाईट टाईट पोटाचा भाग, कमरेचा भाग टाईट टाईट टाईट. डोळे गच्च मिटलेले आहेत, दातावर दात आहेत, टाईट करायचंय, टाईट करायचंय, टाईट 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 आणि रिलॅक्स. दोन्ही हात खाली, पायामध्ये अंतर, हातामध्ये अंतर, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्या स्थितीमध्ये. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली, विचारांची गती कमी झालेली आहे. शरीर मन शांत झालेलं आहे. प्रचंड शांतता, समाधान आणि आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसू देत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. मनामध्ये एक भक्तिभाव. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी भोजनी सर्वचीची, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ. जय जय वीर समर्थ. शवासनातला हा संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्राप्त झालेली मनस्थिती. या स्थितीतूनच आपण आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात करणार. आणि त्यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घ्या. डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश, कुठेही घाई न करता, गडबड न करता. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत नकोडे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव, समर्पणाचा भाव. आपल्या मनातला राग, द्वेष, अहंकार, सगळे वाईट विचार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरू करूया. हळूहळू श्वास घेत कमरेतल्या सुरू. श्वास सोडत दोन नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. उद्या आपल्या वर्गाचा शेवटचा दिवस असणार आहे. पुढची आपली बॅच 1 तारखेपासून चालू होईलच,
पण उद्या पण काही सूचना असतील. एक नवीन उपक्रम आम्ही हाती घेतलाय. त्याच्याबद्दलचीही सूचना तुम्हाला उद्याच्या वर्गामध्ये दिली जाईल. तर उद्या सगळ्यांनी जॉइन व्हा बरोबर 6 वाजता. आणि उद्या आपल्या वर्गाचा हा शेवटचा दिवस आपण संपन्न करणार आहोत. आणि एक नवीन सूचना सुद्धा असेल, जी मी तुम्हाला उद्याच्या वर्गामध्ये देईन. तर पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद सगळ्यांना. आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता.